8 दिवसांची सुट्टी होती म्हणून गावाकडे निघालो होतो. सुट्टीत काय करायचे याचे प्लॅनिंग डोक्यात शिजत होते. बराच वेळ गाडी चालवत असल्याने पाठीला रग लागली होती, पण कुठे थांबायला मन तयार नव्हते. एकतर मला निघायला 4 वाजले होते आणि प्रवास होता जवळपास 200 किलोमीटरचा, म्हणजे पोहोचायला रात्रच होणार होती. मग काय, पटकन रूमवर जाऊन बॅग उचलली नि गाडीला किक हाणली. मनात एक वेळ पहाटे निघण्याचा विचार येऊन गेला, पण आज घरी येतो असे आईला सांगितले होते, त्यामुळे ती वाट पाहणार आणि बऱ्याच दिवसांनी गावी चाललो होतो, त्यामुळे मलाही घरी जाण्याची घाई झाली होती. कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने खूप धावपळ चालू होती. प्रॅक्टिकल्स, सबमिशन्स यात गुंतून पडलो होतो, त्यामुळे एवढ्या 4-5 महिन्यात गावाकडे चक्कर टाकायला जमले नव्हते. फोनवरूनच अण्णा आईची खुशाली कळवत होती, त्यामुळे काळजी नव्हती. भिगवण पार झाले तेव्हा 7 वाजत आले होते. आता 10 मिनिटातच वडाचा फाटा येईल, मग तिथून पुढे 10-12 किलोमीटरवर गाव. शेवटचा टप्पा जीवावर आला होता. आता कधी एकदा पोहोचतोय असे झाले होते. अंधार दाटू लागला होता. समोर वडाचा फाटा दिसू लागला तसा मी गाडीचा वेग वाढवला. फाट्यावर या वेळेला चिटपाखरूही नव्हते. कोण असणार या वेळेला? मी मनाशी हसून म्हणालो, मूर्खपणा सगळा. पहा ना आता, गावात विचित्र गोष्टी कशा लगेच पसरल्या जातात. नुसतेच काहीतरी निमित्त घडायला नि लोकांच्या चर्चा सुरू. आईनेही मला उशीर करू नको म्हणून सांगितले होते. ती पण विश्वास ठेवते असल्या भाकड कथांवर. काय म्हणे तर रस्ता वंगाळ आहे, रात्रीला बाधतो. माझा असल्या गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही, त्यामुळे मी निर्धास्त होतो. फाट्यावरून वळलो त्यावेळी पूर्ण अंधार पडला होता. मी गाडीचे लाईट लावले. रस्ता म्हणजे एक रुंद पायवाटच होती. नेहमीची असल्याने तशी काही अडचण नव्हती. पुढे गेल्यावर जास्तच खराब झाली. मागच्या वेळेला आलो त्यावेळी जरा तरी बरी होती. मनात एक विचार तरळून गेला, कदाचित पावसामुळे खराब झाली असेल. मी मनाची समजूत घातली, चायला 5 महिने काय आलो नाही तर गावचा रस्ता विसरायला झाले. आपसुकच मला वेग कमी करावा लागला. या वेगाने अजून अर्धा-पाऊण तास लागणार होता. अंधार काय काळा कुट्ट पसरलाय, त्यामुळे आजूबाजूची दाट झाडी आणखीनच भयानक वाटत होती. पुण्यात अंधाराची बिलकुल सवयच राहिली नाही. मी हसलो. गावचा रस्ता काय अनोळखी वाटायला लागला. अंधाराची सवय काय मोडली. माझे मलाच हसू आले. तर मगाशी काय सांगत होतो? हां, गावातले लोक अडाणी, अंधश्रद्धाळू, कशावरही पटकन विश्वास ठेवणार. माझ्यासारख्या शिकलेल्या भूत, प्रेत, करणी, बाधा यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणाचे ठरले असते. अशा गोष्टी अस्तित्वातच नसतात मुळीच. लोक बऱ्याच वर्षापासून चंदूची कहाणी सांगतात. चव्हाणाच्या चंदूला याच रस्त्यावर बाधले म्हणे. अशाच रात्रीच्या वेळेला तो एकटा येत होता. त्या दिवशी अमावस्या होती. काय झाले कुणास ठाऊक, पण दुसऱ्या दिवशी तो जंगलात सापडला. तेव्हा त्याची वाचाच बसली होती. काहीच बोलत नव्हता. 7 दिवस तापाने फणफणला. 8व्या दिवशी खेळ खल्लास. त्या दिवसापासून सूर्य मावळला की कोणी एकटा दुकटा या रस्त्याने येण्याचे धाडस करायचा नाही. मला हे सर्व आठवायला लागले. सहज म्हणून आकाशाकडे पाहिले तर चंद्र दिसला नाही. आज अमावस्या तर नाही ना? मी जरा सटपटलोच, पण पुढच्या क्षणी ते विचार मनातून झटकून टाकले. मस्त शीळ वाजवत गाणे गुणगुणत राहिलो. खरं सांगू का, फाट्यावर कोणीतरी सोबत मिळाली असती तर बरं झालं असतं. छे छे, मी काही घाबरलो नाही काय? तेवढीच आपली सोबत. हे काय, माझा डावा हात का थरथरतोय? माझ्या छातीत धडधड व्हायला लागली. मी खोल श्वास घेतला. मनातले विचार धुडकावून समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केले, पण ते विचार तेवढ्याच वेगाने पुन्हा येऊन आदळले. त्याकडे दुर्लक्ष करून मी दुसरेच विचार मनात आणून स्वतःच्याच नादात गाडी चालवत राहिलो. थोडेच अंतर राहिले होते. फक्त माळ पार केला की झाले. माळावर गेलो की खाली गावातले दिवेस दिसतील या विचाराने मला जरा हायसं वाटलं. नकळत वेग वाढला. पण एव्हाना माळ यायला हवा होता. किती वेळ झाला असावा फाट्यावरून निघून?
10 मिनिट झाली असावीत. मी घड्याळाकडे पाहिले. अर्धा तास. मला धक्काच बसला. एवढ्या वेळेत मी घरी असायला हवे होते. आता मात्र माझा धीर सुटला. हा एकच रस्ता असल्याने रस्ता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. मग मला आईचे शब्द आठवू लागले. रस्ता बांधतो. आज अमावस्या तर नाही ना? मी आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. मला दरदरून घाम फुटला. गाडीही आता हेलकावे खाऊ लागली होती. लक्षण काही ठीक वाटत नव्हती. खरं तर आज निघायलाच नको होतं, पण आता काही फायदा नव्हता. रस्ता बांधतो एवढे शब्द माझ्या डोक्यात घुमू लागली. धीटपणाची सर्व पुटे गळून पडली आणि त्याचवेळी माझे लक्ष समोर गेले. एक पांढरी धूसर आकृती रस्त्याच्या बाजूला उभी होती. आता या वेळेला कोण उभा असणार? मी जसजसा जवळ जाऊ लागलो तशी ती हालचाल करू लागली. माझे हातपाय थरथर कापू लागले. नकळत गाडीचा वेग वाढला गेला आणि गाडी कशावरून तरी घसरली. मी जोरात फेकला गेलो आणि त्याचवेळी माझी शुद्ध हरपली. मी शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती. मी घरी होतो. शेजारी आई अण्णा चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते. गावातील काही मंडळीही होती. मी डोळे उघडताच आई जवळ आली. बरं वाटतंय ना आता? आईच्या आवाजात काळजी होती. हो, पण मी घरी कसा आलो? पडल्यामुळे डोक्याला लागले असावे. डोकं खूप ठणकत होते. अंगात ताप भरला होता. आईने अण्णांकडे पाहिले. अण्णा पुढे झाले. तू आराम कर, जरा वेळाने आपण बोलू. अण्णा आजूबाजूच्या लोकांकडे पाहत म्हणाले. तसे सगळे उठले. अण्णा त्यांना निरोप द्यायला बाहेर गेले. आईही बाहेर गेली. बाहेरची चर्चा माझ्या कानावर पडत होती. मी म्हणते, पोरानं एवढ्या रात्री कशापायी यायचं? बरं तेही आवशीच्या राती. शेजारच्या द्वारका काकूंचा आवाज मी ओळखला. त्या पाठोपाठ आईचा हुंदका ऐकू आला. काल अमावस्या होती तर. मी शांत डोळे मिटून पडून राहिलो. मला रात्रीचा प्रसंग आठवत होता. आपल्याला बाधा तर झाली नसेल ना? त्या चंदूसारखी तर आपली अवस्था नाही होणार? नाही, ते विचार मनात येऊ लागले. मला एकदम घुसमटल्यासारखे झाले. केव्हा तरी मला झोप लागली. दुपारी जाग आल्यावर अण्णा लगेच रूममध्ये आले. तू कंपनीच्या रोडला कशाला गेला होता? आल्याच त्यांनी प्रश्न विचारला. कंपनीचा रोड? मला काहीच उमगले नाही. अरे, फाट्यावरून थोडं आत आलं की डावीकडे रोड फुटतो तो. कसला रोड अण्णा? मला कसं ठाऊक नाही. जरा विचार करून अण्णा म्हणाले, अरे हो, तुला कसं माहीत असणार? महिनाभरापूर्वी एका नवीन कंपनीचं काम सुरू झालंय त्या बाजूला. पाण्याच्या बाटल्या भरण्याची कंपनी आहे. त्यांनी रोड केलाय तात्पुरता. अंधारात तू चुकून त्या रस्त्याने गेला असशील. आता मला हळूहळू उलगडा झाला की मला रस्ता अनोळखी का वाटत होता ते. पण ती आकृती कोण होती? पण अण्णा, तिथं एक पांढरट दुर्कट आकृती उभी होती. तिला घाबरून मी पडलो. यावर अण्णा मोठमोठ्याने हसू लागले. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून आईही लगबगीने आत आली. अरे, तो कंपनीने बाटलीच्या आकाराचा फ्लेक्स लावला आहे तिथं. तुला तो माणसासारखा वाटला असेल. आता मात्र मला माझ्या मूर्खपणाची लाज वाटली. मीही मोठ्याने हसू लागलो. त्या हसण्यात मला भूताची बाधा झाली नाही याचाच आनंद जास्त होता. आईचीही चिंता मिटली. तीही हसू लागली. मला एकदम मोकळे झाल्यासारखे वाटू लागले. दुसरी कथा. भोकाडी. कोणीतरी मला गदा हलवून उठवले. दिप्या, उठ. झोपलाय काय म्हशीसारखा? मी डोळे किलकिले केले. समोर सत्या मख्ख चेहरा करून उभा होता. झोपू दे रे, मी त्रासिक चेहऱ्याने म्हटले आणि कुशी बदलून पुन्हा डोळे मिटले. अरे, आपल्याला जायचंय ना बटेवाडीला? दाद्या वाट पाहत असेल की. उठ लवकर, नाहीतर ढुंगणावर लात घालतो तुझ्या. सत्या बोलला तसं करायला मागे पुढे बघणार नाही याची मला खात्री होती. आता उठल्याशिवाय गत्यंतर नव्हते. पडल्याच आळोखे पिळोखे देत सत्याकडे निरखून पाहिले. गडी नटून थटून आला होता. किती वाजले? मोठा आळस देत मी एकदाचा उठलो. 4 वाजून गेले की भडव्या. मला वाटलं तुझं आवरलं असल. जाऊ की, एवढी काय घाई आहे? सतरंजीचा गोळा करत मी म्हटलं, ओ साहेब, परत सुद्धा यायचे आहे आपल्याला. नाहीतर तो नाना आहेच तुझी बिनपाण्यानं करायला.
मला नानांचा भरघोस मिशानवाला चेहरा आठवला. नानासाहेब हे आमच्या वसतिगृहाचे रेक्टर आहेत. एकदम कडक निशिस्तीचा माणूस. अरे नाना कालच गेलेत गावाकडं, त्यांना कळणार सुद्धा नाही. मी टॉवेलनी साबण पेटीतून काढला नि नळाकडे निघालो. 6 माही संपून नुकतंच दुसरं सत्र सुरू झालं होतं. सतीश, दादा आणि मी 10वीला एकाच वर्गात होतो. इथं तालुक्याला शिक्षणासाठी आलो होतो. दादा आणि मी शाळेच्याच वसतिगृहात राहायला होतो. सत्या आणि त्याच्या गावाकडील काही जण बाहेर रूम करून राहत होती. सत्या एक नंबरचा वल्ली माणूस होता. वसतिगृहाचे नियम त्याला नक्कीच मानवले नसते. दादाच्या घरी आज कंदोरीचा कार्यक्रम होता. 3-4 बोकड होते. परवा रात्री स्टडीला जात असताना दादाने निमंत्रण दिले. सत्याने 5च मिनिटात प्लॅन फायनल केला. रविवारी मी नि सत्याने 4 वाजता निघायचे असे ठरले होते. बटेवाडी इथून साधारण 9-10 किलोमीटरवर होतं. आम्हा दोघांकडे सायकली होत्या, त्यामुळे वाहनाचा प्रश्न नव्हता. 4ला निघालं म्हणजे 5-5:30 पर्यंत पोहोचू. जेवण खाण उरकून 8-8:30 पर्यंत आपापल्या रूमवर परत, असं आमचं ढोबळ नियोजन होतं. रविवार म्हणजे ना माझा दिवसभर लोळून काढायचा हक्काचा दिवस होता. दुपारी जेवण झाल्यावर अंथरुणावर पडल्या पडल्या इतिहासाचं पुस्तक हातात घेतलं. दुसरं महायुद्ध वाचता वाचता तिकडे जपानने दोस्त राष्ट्रांपुढे नि इकडे आम्ही निद्रादेवी पुढे शरणागती पत्कारली. मला चांगलाच डोळा लागला होता. सत्या आला नसता तर मी उठलोच नसतो. आम्ही दोघंच होतो, त्यामुळे एकच सायकल घ्यायला हवी होती. पण सत्या ऐकेना. सायकल पंक्चर झाली. मग एकाला दुसरी असलेली बरी. बॅटरीमध्ये सेल घालता घालता तो बोलला, त्याने या 2 बॅटऱ्या कुठून पैदा केल्या कुणास ठाऊक. त्याचा युक्तिवाद बरोबर होता. बटेवाडीला जायला पक्का रस्ताच नव्हता. हायवेवर 2 किलोमीटरवर मारुतीचं छोटं देऊळ होतं. तिथून बटेवाडीला फाटा फुटतो. तिथून सगळी पायवाट किंवा बैलगाडी वाट होती. आवरून आम्ही निघालो. मारुतीजवळ पोहोचलो तेव्हा 5:15 वाजले होते. थंडी चांगलीच पडायला सुरुवात झाली होती. सत्याने कानटोपी घातली. स्वेटर घ्यायला पाहिजे होता असं मनात येऊन गेलं. मारुतीरायाचे दर्शन घेऊन बटेवाडीच्या पायवाटेवर सायकली घातल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला येड्या बाबळीचं रान चांगलंच माजलेलं होतं. बैलगाडीमुळं रस्त्यावर 2 समांतर पायवाटा पडल्या होत्या. त्यावरून उत्साहात स्पर्धा करत सायकली पिटाळत आम्ही निघालो होतो. हळूहळू आमचा उत्साह ढेपळला. एकतर रस्ता खराब होता आणि आता चढ सुरू झाला होता. एक पेडल मारायला चांगला जोर लागत होता. आपसुकच आमच्या गप्पा कमी झाल्या नि सायकल चालवण्यावर आमचं लक्ष केंद्रित झालं. थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधार पडायला सुरुवात झाली होती. चढून माळावर आलो त्यावेळी आम्ही दोघेही धापा टाकत होतो. बरं झालं बा आपण एका सायकलीवर आलो नाही ते. त्याचा श्वास फुलला होता. मी मान डोलावली. माझी परिस्थिती काही वेगळी नव्हती. थोडा वेळ दम खाऊन पुन्हा आम्ही निघालो. माळावरून वाट पांदीत उतरत होती. उतार असल्याने वेग वाढला होता. बटेवाडीत पोहोचलो तेव्हा 6:30 वाजत आले होते. थंडी प्रचंड पडली होती. बटेवाडी म्हणजे 50 घरांची वस्ती होती. वाडीत लाईट नव्हती. 2-3 गॅस बत्त्याच्या प्रकाशात कारभार चालला होता. दादाने आमचे स्वागत केले. उशीर का झाला म्हणून विचारले. सत्याने माझ्याकडे बोट दाखवले. साहेब पसरले होते, बळच उठून आणले. दादा हसू लागला. त्याला माझी सवय माहिती होती. जेवायला अजून वेळ दिसत होता. मला परत जायची चिंता लागून राहिली होती. एकतर रस्ता खूपच निर्मनुष्य होता. आधेमध्ये वस्ती किंवा कुणाचाच गोठा नव्हता. त्यामुळं जितक्या लवकर इथलं उरकल तितकं बरं. माझ्या मनात विचार चालू होता. सत्याही कदाचित तोच विचार करत असावा. बसा तुम्ही गप्पा मारत, आलोच मी. दादाने रजा घेतली. अंगणातील जराशा अंधाऱ्या भागात तळवटावर गप्पा मारत बसलेल्या घोळक्यात आम्ही घुसलो. थंडी तर मी म्हणत होती. खरंच स्वेटर मफलर आणायला पाहिजे होती. गावकऱ्यांच्या गप्पा चालू होत्या. गप्पांचा विषय अर्थातच सर्व पसंतीचा म्हणजे भूताचा. प्रत्येकजण ऐकीव अनुभवलेली कहाणी पाणी लावून लावून सांगत होता.
ती अंधारात बुडालेली वाडी, तिथला अंधार, ते अनोळखी लोक आणि त्यांचे भयानक अनुभव. आम्ही प्रेक्षक होऊन माना डोलावत होतो. जेवायला बसायला 8:30 वाजले. पटापट आम्ही जेवण उरकले. दादाच्या आईवडिलांना भेटलो. ते तर मुक्कामालाच थांबा म्हणत होते. दादालाही आम्ही राहावं असं वाटत होतं, पण कितीही आग्रह केला तरी आम्ही राहणार नाही हे त्याला माहिती होते. खरं म्हणजे जेवण झाल्यावर सायकल चालवायची जीवावर आली होती, पण परत जाणे गरजेचे होते. अरे राहा आजच्या दिस, अंधाराकुंधाराचं कुठं जाता, फाटच उठून जा की. त्याच्या वडिलांनी खूप आग्रह केला होता, पण आम्ही जातोच म्हटल्यावर हळूच बोलले, पोरांनो, माळावरून जाताना माझ्या अडाण्याचं एक ध्यानात ठेवा. तो सतीचा माळ आहे. काही झालं तरी मागं वळून बघायचं नाही. तुम्हाला काही बी जाणवलं तरी कोणत्याही परिस्थितीत मागं काही वळून बघायचं नाही. तात्या, कशाला घाबरवता त्यांना? दादा आपल्या वडिलांना म्हणला खरा, पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता. एकतर उशीर झालेला, त्यात भूतांच्या गप्पा, तो ओसाड रस्ता. खरं म्हणजे आता आमची जाम तंतरली होती. मी कुडकुडत होतो. हे पाहून दादाने घरातून दोघांना 2 शाली आणल्या. सत्याने स्वभावाप्रमाणे शाल नाकारली. त्याच्याकडे कानटोपी होती, त्यावरच तो भागवणार होता. मी मात्र शाल माझ्या भोवती घोंगटून घेतली. बरोबर 9 वाजता आम्ही बटेवाडी सोडली. दादाही जपून जा म्हणाला. आम्ही एकमेकांपासून दूर जायचं नाही, एकत्रच राहायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे सायकल चालवत पांदीत आलो. आजूबाजूची दाट झाडी त्या पांदीची भीषणता वाढवित होती. त्या गप्पामुळं मनात नाही नाही ते विचार येत होते. दोघेही निशब्दपणे सायकली चालवित राहिलो. एकदाची ती पान ओलांडून आम्ही माळावर आलो. इथून पुढे आता सगळा उतारच होता, त्यामुळे वेगात मारुतीपर्यंत जाता येणार होते. आणि एकदा हायवेला लागलं की मग काही अडचण नव्हती. सतीचा माळ. अचानक मला ते शब्द आठवले. मी शाल नीट केली. उताराला आमच्या सायकली सुसाट निघाल्या. सत्या माझ्या पुढं होता. सायकलीने चांगलाच वेग धरला आणि अचानक मला हिसका बसला. सायकलवर कोणीतरी बसण्याची जाणीव झाली. सायकल चालवायलाही आता जड जाऊ लागली. कोणीतरी सायकलीला मागे ओढू पाहत होतं. कोण? तात्यांचे शब्द आठवले. मागे वळून बघायचं नाही. मागे बघायची माझी हिंमत होईना. माझे अंग थरथर कापायला लागले. गारठ्याने की भीतीने सांगता येणार नाही. मी जितक्या जोरात पैडल मारत होतो तितक्याच शक्तीने कोणीतरी मागे ओढत होतं. हृदय तर इतक्या जोरात धडधडत होतं की तोंडातून बाहेर येणार असं वाटत होतं. सत्या मात्र वेगात पुढे निघून गेला होता. मला तो दिसेना. कोणीतरी मला धरलं होतं. त्याच्या तावडीत मी अलगद सापडलो होतो. माझी सायकल लटपटायला लागली. माझे काही खरे नव्हते. मला काही सुचेना. घाबरून जोरजोराने मी ओरडू लागलो. तेवढ्या समोर कोणीतरी येऊन थांबलेले दिसले. सत्या. सत्याच होता तो. तो दिसताच माझं उरलं सुरलं अवसान गळलं. मी सायकल सोडून किंचाळत त्याला मिठी मारली आणि रडू लागलो. सत्याला काही सुचेना. तो लगेच सावरला. काय झाले त्याच्या लक्षात आले होते. दिप्या, घाबरू नको. कोणी तुला धरलं नाही. हे बघ. त्याने माझ्या सायकलच्या मागे बोट दाखवले. मी घाबरून तिकडे पाहिले. मी अंगावर घेतलेल्या शालीचे एक टोक मागच्या चाकात अडकले होते. काही क्षण मला कळलेच नाही आणि सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. मी खो खो हसायला लागलो. सत्याही माझ्या हसण्यात सामील झाला. माझ्या सायकलला पकडणारी बोकाडी कोण ते मला समजले होते. तिसरी कथा. काल रात्री अचानक माझा श्वास घुसमटल्याने मला जाग आली. त्याचवेळी नाकात वळवळ झाली आणि एका पाठोपाठ सपासप 7-8 शिंका आल्या. मी पूर्ण जागा झालो. बेडमध्ये गुडूप अंधार होता. मी बाजूचा कानोसा घेतला. बायको आणि मुलगा गाढ झोपेत होते. माझ्या शिंकाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. त्यांनाही याची सवय झाली होती. तसं पाहायला गेलं तर मला धुळीची ॲलर्जी होती, पण हवेत जरा जरी बदल झाला नि गारठा वाढला तरी मला शिंकांचा त्रास सुरू व्हायचा. किती वाजले असावेत? एक प्रश्न माझ्या मनात उमटला. मी उशाला असलेला मोबाईल हाताने चाचपला. त्याची स्क्रीन ऑन केली. अचानक झालेल्या उजेडाने माझे डोळे एकदम दिपले.
त्या अंधारात तो प्रकाश खूप तीव्र वाटत होता. किलकिल्या डोळ्यांनी वेळ पाहिली. 2:34 झालेले होते. उन्हाळ्याचे दिवस असले तरी थंडी जरा जास्त जाणवत होती. बेडरूमही थंडगार पडली होती. कुठून तरी थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. कदाचित खिडकी उघडी राहिली असेल. मी उठलो, खिडकीजवळ आलो. खिडकीचे पडदे बाजूला केले. खिडकीचा मधला काचेचा भाग फिक्स होता. त्याच्या बाजूचे 2 काचेची तावदाने बाहेर उघडता यायची. डाव्या बाजूचा भाग उघडा होता. रात्रीची ती वेळ, मिट्ट गढूळ काळोख, ती नीरव शांतता, एक अभद्र जाणीव मनाला शिवू लागली. हळूच हवेची एक झुळूक स्पर्शून गेली. आल्हाददायक वाटण्याऐवजी त्यातला अनैसर्गिकपणा मला जाणवला. सरकन काटाच आला माझ्या अंगावर. क्षणभर तसाच उभा राहिलो. मला खिडकीतून तो रस्ता दिसत होता. मी तिकडे केवळ पाहत होतो. माझे लक्ष नव्हते. हे पाहणे फक्त भौतिक पातळीवर होते. आमच्या या इमारतीच्या कंपाऊंडच्या पलीकडे एक मोकळी जागा होती. त्या जागेपलीकडे चिंचेची भरपूर झाडे होती. त्या मोकळ्या जागेत प्लॉटिंग केलेले होते. बरोबर मध्ये 20 फुटी कॉन्क्रीटचा रस्ता आणि दोन्ही बाजूला चौरसाकृती प्लॉट्स अशी रचना असावी. त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कधी काळी लावलेले स्ट्रीट लाईट होते. त्यापैकी आता फक्त त्या कोपऱ्यातील एकाचा दिवा तेवढा चालू होता. बाकीचे केव्हाच धाराशायी पडले होते. त्या काळोख्या पार्श्वभूमीवरील त्या एकाचा मिनमिनता भकास उजेड मनात अजूनच औदासीन्य निर्माण करत होता. उदासीनतेने माझे मन व्यापून गेले. ज्याप्रमाणे स्थिर पाण्यात छोटासा खडा टाकल्यावर त्यावर तरंग निर्माण होतात आणि ते चहूबाजूंनी पसरत जातात. मानवी मनाचेही अगदी तसेच असते. मनाच्या पातळीवर विशिष्ट विचारांच्या लहरी उमटायला सुरुवात झाली की त्यांना कशाचेही बंधन उरत नाही. स्थळ, काळ, वेळ, विषय, मिती, कशाचेही ते केवळ पसरत जातात. मी एक प्रोफेसर आहे. नुकतीच बदली होऊन येथे शिफ्ट झालो होतो. या भागात तसा नवीनच होतो. 2 दिवसांपूर्वी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. जरा आडबाजूला होता, पण पहिल्या मजल्यावर होता. डिपॉझिट नाही, शिवाय भाडेही इतरांपेक्षा कमी, जवळपास निम्मेच. आणि मुख्य म्हणजे कॉलेजला येण्या जाण्याच्या दृष्टीने सोयीचा होता. मग मी जास्त विचार केला नाही. हा अडचण एकच होती. 3 मजल्यांच्या या इमारतीमध्ये राहायला फक्त आम्हीच होतो. बाकी सर्व मजले नि फ्लॅट बंद होते. का माहीत नाही. आणि माहीत करून घेण्याच्या फंद्यातही मी पडलो नाही. एवढी एक किरकोळ बाब सोडली तर माझ्या बजेटमध्ये फ्लॅट मिळाल्यामुळे मी खुश होतो. हळूहळू रुळत होतो. खाडकन माझी तंद्री भंग पावली. काय दिसले होते मला? कसली हालचाल झाली? माझी विचारसाखळी तुटली. समोरच्या त्या रस्त्यावर हालचाल जाणवू लागली. एक काळसर आकृती सरपटत होती. मी निरखून पाहू लागलो. साधारण कुत्र्या एवढा तिचा आकार होता. आधी मला तो कुत्राच वाटला होता. पण कुत्रा सतत आकार थोडाच बदलतो. माझ्यापासून साधारण 100 फुटांवर तो लिबलिबीत आकार वळवळत होता. सजीव की निर्जीव, मानवी की अमानवी? प्रश्नचिन्ह. नेमका काय प्रकार होता तो? भयाची एक लहर माझ्या शरीरात उसळताना मला जाणवली. क्षणात मी भानावर आलो. प्रथमच मला असुरक्षिततेची जाणीव झाली. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी त्याप्रमाणे खिडकी लावण्यासाठी मी उजवा हात बाहेर काढला. नजर मात्र त्या आकृतीकडे होती. ज्या क्षणाला मी हात बाहेर काढला, अगदी त्याच क्षणाला ती आकृती गचकन ब्रेक लागावा तशी थांबली. माझ्या हृदयाचा ठोका चुकला. खिडकी लावण्यासाठी बाहेर काढलेला उजवा हात तसाच बाहेर होता. आता मला तो आत घेता येईना. कदाचित कोणीतरी बाहेरून त्याला जखडून ठेवले होते का? कोणी आणि का? हे विचारच मला घाम फोडायला पुरेसे होते. मी जागच्या जागी फ्रीज झालो होतो. इच्छा असूनही माझे स्नायू माझ्या ताब्यात नव्हते. जणू कोणीतरी त्यांना अंकित केले होते. नजर मात्र एकटक त्याच्याकडे खिळली होती. त्याला माझे अस्तित्व जाणवले होते. एक एक क्षण वातावरणातील ताण वाढवत होता. 1, 2, 3 धडाड. बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्याने झेप घेतली. थेट माझ्या दिशेने. ते खिडकीवर येऊन आदळले.
सर्व इमारत थरथरली. आवाज झाला नाही, पण माझ्या हाताला धक्का मात्र बसला. संपूर्ण खिडकी त्याने व्यापली. माझा हात आता त्याच्यात होता. ओलसर, किळसवाना, नकोसा वाटणारा स्पर्श. खल्लास. अलार्मच्या आवाजाने मी जागा झालो. अंधार. काय भयानक स्वप्न होतं ते. मी बेडवर होतो. 6 वाजले. इतक्या लवकर? मी वेळ पाहिली. 2:34. मी दचकलोच. काहीतरी चुकत आहे. अलार्म तर 6चा लावला होता. पुन्हा पाहिले. वेळ तीच होती. 2:34. हे काय आहे ओलसर? माझ्या खालील गादी अशी चिकट का वाटते? आणि तो तीव्र वास, हा ओलसरपणा. शी. कोणीतरी माझ्या भोवती वळवळत असल्याची जाणीव मला झाली. मी बाजूला पाहिले तर बेड रिकामा. कोणीच नाही. सविता आणि सुजल गेले कुठं? मी उठायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. छे. कसल्या तरी चिकट पदार्थाने मी बेडला चिकटून बसलो होतो. त्या वासाने माझे डोके भनभनायला सुरुवात झाली होती. हळूहळू तो चिकट पदार्थ माझ्या शरीरावर पसरतोय याची जाणीव मला झाली. तोंडात शिरला तो. मी असहाय्य होतो. ओरडण्यासाठी तोंड उघडले, पण आवाजाऐवजी आतून चिकट पदार्थच बाहेर आला. हळूहळू मला गुदमरल्यासारखे होऊ लागले. नाकात शिरला की काय? माझा श्वास अडकला. मला ओरडायचंय, खूप ओरडायचंय. तितक्यात एक काळी आकृती माझ्यावर झुकली. पाठोपाठ आवाज ऐकू आला. आहो, आहो, असे काय करताय? उठा. एखाद्या नदीचा बांध फुटल्याचे मला दिसले. पाण्याचा लोंढा माझ्यावर आला. त्याच क्षणी मी बंधनातून मोकळा झालो. मी खोलवर मोकळा श्वास घेतला. डोळे उघडले. खोलीत स्वच्छ प्रकाश पडला होता. बायको घाबरून माझ्याकडे पाहत होती आणि मी जोरजोरात श्वास घेत होतो. त्याने माझी छाती धपापत होती. स्वप्न. पुन्हा एकदा. मी घाबरून घड्याळाकडे पाहिले. घड्याळात वेळ होती 2:34. मला वेळ लागणे बाकी होते. उर्वरित रात्र मी जागून काढली. नंतर विशेष काही घडले नाही. सकाळी कॉलेजला निघालो तेव्हा जागरणाने जरासं डोकं दुखत होतं. रात्रीचे स्वप्न होते याची खात्री झाल्याने आपण उगाच घाबरलो असे वाटू लागले. कॉलेजात आता पोहोचलो. FYच्या वर्गात लेक्चर आहे. वर्गात जाताच काल तयार केलेल्या नोट्स काढल्या. धीरगंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. आजचा टॉपिक आहे. मी नोट्सवर नजर टाकली. आमिबा. मी जरा सटपटलोच. रात्रीचा वळवळणारा तो मला आठवला. शरीर एकदम गरम होऊ लागले. कपाळावर घर्मबिंदू जमा होऊ लागले. रुमाल काढण्यासाठी मी खिशात हात घातला. खिशात काहीतरी आहे. ओलसर, किळसवाने, चिकट. हा धक्का पचवणे मला अवघड आहे. छातीत जोराची कळ निघाली. मी धाडकन जमिनीवर कोसळलो. भूतावळ. 4थी कथा. येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज येथे आपण मानवाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. पाड्यावरच्या खविसाने त्वेषाने आपल्या प्रास्ताविक भाषणाला सुरुवात केली आणि समोर जमलेल्या भूतावळीने आपापल्या माना डोलावल्या आणि भूतपंचायतीने आयोजित केलेल्या त्या सभेला एकदाची सुरुवात झाली. आज ग्रामपंचायतीकडून गावात सैराट सिनेमा दाखवण्यात येणार होता. त्यामुळे गावातील झाडून सगळे मनुष्यगण सिनेमा पाहायला ग्रामपंचायतीसमोरील पटांगणात जमले होते. गावात सर्वत्र शुकशुकाट होता आणि ही संधी साधून ही सभा आयोजित केली गेली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी माळावरचे वृद्ध पिशाच्य होते. गावातल्या त्या पडक्या वाड्यात दूरवरून आलेली भूतमंडळी दाटीवाटीने जमली होती. पंचक्रोशीतील हाडळी, संबंध, चेटकिनी, लावसटी, मुंजे, जोटिंग जातीने या सभेसाठी हजर होते. आजच्या अमावस्येच्या रात्रीची ही सभा लक्षवेधी ठरणार होती. आज आपण त्या स्वार्थी मानवाला आपली एकी दाखवून देऊ. खवीस तावातावाने बोलत होता. समोर जमलेली प्रचंड भूतावळ पाहून त्याला स्फुरण चढले होते. इथून पुढे आपण अन्याय सहन करायचा नाही. खविसाने त्वेषाने गर्जना केली आणि सर्वांनी हात उंचावून त्याला समर्थन दिले. भूतावळ एकजुटीचा विजय असो. एकीच्या घोषणा दुमदुमल्या. घोषणा थांबल्यावर खविसाने पुढे बोलायला सुरुवात केली.
मागच्या आठवड्यातील एक घटना सांगतो तुम्हाला. खवीसचा आवाज आता हळवा झाला होता. त्या दिवशी गरम होत असल्याने जरा गार हवा खावी म्हणून मी वेशीला उलटा लटकलो होतो. मध्यरात्रीची वेळ होती. तेवढ्यात गावातील गणा तिकडून त्याच्याच नादात गाणं गुणगुणत येत होता. मी मनाशी म्हटलं जरा गंमत करावी, त्याला घाबरून सोडवावं म्हणून मी अचानक त्याच्या पुढ्यात उडी मारली. मला पाहून आता त्याची बोबडी वळणार आणि तो बोंबलत धूम ठोकणार अशी माझी अपेक्षा, पण झाले उलटेच. मला पाहून सुरुवातीला तो दचकला, पण नंतर मोठमोठ्याने खिदळायला लागला. मीच गांगारलो, मला काही सुचेना. इतक्यात त्याने खिशातील मोबाईल काढला आणि घाबरणं तर सोडा, तो चक्क माझ्याबरोबर सेल्फी काढू लागला. म्हणला मला स्टेटस ठेवता येईल, आता सांगा काय करावे मी. खविसाने सहानुभूतीसाठी सर्वांवर एकवार नजर फिरवली. सर्वजण दुखाने चुकचुकत होते. त्या मोबाईल नामक वस्तूने तर आपले जीवन हराम करून टाकले आहे. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यामुळे कोणी रात्रीचा लवकर झोपतच नाही. आणि त्या फेसबुकवरील भयकथा वाचून लोक इतकी सरावलीत की आपल्याला घाबरवायला कोणी तयारच नाहीत. कसे होणार आपले? त्या मोबाईलचा निषेध आहे. निषेधाच्या घोषणा दुमदुमल्या. पूर्वीसारखे दाट जंगले राहिली नाहीत, पडके वाडे राहिले नाहीत आणि माणसेही तशी राहिली नाहीत. आपल्या प्रत्येक जागेवर मानवाने आक्रमण केले आहे. आता आपल्याला एक झाल्याशिवाय पर्याय नाही. खविसाचे बोलणे सर्वांना पटले. हातातील घड्याळाकडे पाहत खविसाने आपले प्रास्ताविक आवर्ते घेतले. जाता जाता पुन्हा एकदा एकीच्या घोषणा दिल्या आणि चेटकिनीला तिचे अनुभव कथन करण्यास आमंत्रित केले. कपारीतील चेटकीन बोलायला उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने आपली करुण कहाणी सांगितली तेव्हा तेथील समस्त भूतावळीचा गळा भरून आला. कपारीजवळच्या मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या पोरांनी त्यांचा बॉल मिळावा म्हणून तिला खूप दगडे मारली होती. दगडाच्या माराने तिचे सगळे अंग ठणकत होते. शेवटी बिचारीने घाबरून बॉल देऊन टाकला होता. आपली करुण कहाणी सांगताना तिची भावना इतक्या दाटून आल्या की तिला पुढे बोलवेना. अश्रू ढाळत ती खाली बसली. मग आणखी काही जण बोलले. कमी अधिक फरकाने सर्वांना हाच अनुभव आला होता. शेवटी वयोवृद्ध पिशाच आदिक्षीय भाषणास उभे राहिले. त्याचा अनुभव दांडगा होता. बंधू भगिनींनो, त्याने गळा खाकरून सुरुवात केली. भविष्यात असे काही होईल हे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. असो, पण आता आपल्याला एकत्र यायला हवे. आपली पूर्वीसारखी असणारी दहशत, भीती पुन्हा निर्माण करायला हवी. आपल्या हिसकावल्या गेलेल्या जागा पुन्हा बळकावल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित जीवन जगता येऊ शकेल. पिशाच्याचे बोलणे अर्धवटच राहिले, कारण मागे काही गोंधळ सुरू झाला होता. 2 तरुण भूतं घाबरी होऊन धापा टाकत पुढे आली. ती खूप घाबरलेली होती. त्यांना धड बोलताही येत नव्हते. माहिती घेता कळले की ती दोघे इकडे सभेला यायला निघाली होती. पण गावातील सुरू असलेल्या सिनेमातील झिंगाट गाणे यांनी ऐकले. मग यांना राहावलं नाही. दोघे तिथंच घुटमळली नि गावकऱ्यांबरोबर गुपचूप सिनेमा पाहू लागली. पण गावातील काही टार्गट पोरांच्या ते लक्षात आलं. ती यांना मारायला धावली. कशीबशी जीव वाचून ती दोघं इथं पळून आली होती. ते सर्वजण काट्या घेऊन इकडेच यायला निघाले आहेत. त्यांच्यापैकी एकाने श्वासावर नियंत्रण ठेवत सांगितलं. सर्वांची पाचावर धारण बसली नि सगळी भुतावळ सैरावैरा धावत पळत सुटली. सर्वांची पळता भुई थोडी झाली. सभा फिसकटली. इतक्या मेहनतीने जमून आणलेल्या सभेचा विचका झाला. डोक्याला हात लावून बसण्याशिवाय खविसाकडे दुसरा पर्याय राहिला नाही. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या